बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव या छोट्याशा गावामध्ये राहून मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि कष्टाने यशस्वी झालेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अमोल वैजनाथ धैपळे। अंबेजोगाई शहरामध्ये वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सध्या दूरपर्यंत सुप्रसिद्ध झालेले आहेत। त्यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टर आहेत, त्यांचेही मोठे नाव झालेले आहे। म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही जोडी सध्या 1 नंबरवर आलेली आहे। डॉक्टर अमोल धैपळे यांचे बालपण हे खूपच हालाकीमध्ये गेलेले आहे। शिक्षण घेत असताना पैशांची मोठी अडचण त्यांना येत होती, म्हणून शाळेला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा ते देखील वडिलांच्या कामामध्ये मदत करायचे आणि यामुळे आईवडिलांच्या मेहनतीची जाणीव अमोल धैपळे यांना कायम राहिली। यामुळे ते तशाही परिस्थितीत मन लावून शिकत राहिले आणि आज यश शिखरावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। अंबेजोगाई सारख्या शहरामध्ये राहून त्यांनी या भागातील लोकांची आरोग्य सेवा करण्याचा निर्णय घेतल्याने या भागातील रुग्णांसाठी खूप सोयीचे झालेले आहे, म्हणून लोक या जोडीचे सदैव कौतुक करतात। यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील या नामांकित व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर अमोल वैजनाथ धैपळे। माझं शिक्षण MBBS DNB जनरल सर्जरी, MNMS FMAS ATLS आणि MCH न्यूरोसर्जरी या विषयात झालेले। अंबेजोगाई परिसरात 24/7 उपलब्ध असलेला पहिला आणि एकमेव न्यूरोसर्जन मी इथे आहे। माझं वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशांतनगर अंबेजोगाई या 32 बेडचं हॉस्पिटल आहे। सर्व सुविधांनी उपयुक्त आहे, जिथे की ICU आहे, व्हेंटिलेटरची सुविधा आणि न्यूरोसर्जरी म्हणजे मेंदूचे, स्पाईनचे, मणक्याचे ऑपरेशन होणारं हे एकमेव हॉस्पिटल आहे इथं। या माझ्या जडणघडणीमध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये जेव्हा मी बघतो तर खोडवा सावरगाव या छोट्याशा गावामधून 5वीपर्यंत तिथं शिक्षण आणि 4 किलोमीटर दूर दैठणा घाटला जेव्हा मी शिक्षण पूर्ण केलं तर त्यावेळेस कधीच म्हणजे आयुष्यामध्ये न्यूरोसर्जन काय असतो आम्ही बघितला पण नव्हता, अगोदर माहीत पण नव्हतं। तर तिथून स्वप्न घेऊन मी अंबेजोगाईला आलो आणि अंबेजोगाई मला खूप आवडलं। अंबेजोगाईपासून 9वी 10वी केल्यानंतर 2004ला जेव्हा 20 वर्षांनी परत अंबेजोगाईला आलो त्यावेळेस खूप काळ लोटला होता, पण अंबेजोगाई खूप आवडलं मला। त्यावेळेसचं जे अंबेजोगाई माझ्या डोक्यात होतं ते तशाला तसं आणखीनही आहे। इथलं सुसंस्कृतपणा, माणुसकी, माणसं खूप छान आवडली मला। या माझ्या वाटचालीमध्ये माझी बायको डॉक्टर वर्षा गंगफड धैपळे ती स्त्रीरोगतज्ञ आहे, तिचा खूप मोठा वाटा आहे, तिचा मला सपोर्ट आहे। आणि माझे आईवडील 3-4 एकर कोरडवाहू जमिनीपासून एवढं मुलं शिकवायचं, एकही एज्युकेशन लोन न घेता जे आहे ते आपल्या खिशातून आणि काटकसरीनंच पूर्ण त्यांनी मला शिकवले, संस्कार चांगले दिले आणि अभ्यासामध्ये मदत केली। नंतर माझे मोठे मामा गणपतराव लटपटे त्यांचाही एक खूप मोठा मॉरल फायनान्शियल सपोर्ट मला होता। छोटा भाऊ चंद्रकांत धैपळे तोही आता IIT मधून त्याने इंजिनिअरिंग MTech केलं, आधी UICT मध्ये केलं होतं BE केमिकल, तर त्याचा सपोर्ट आहे। आणि वेळोवेळी शिक्षक मला खूप चांगले भेटले, आंधळे सर असतील, शेटे सर असतील आणि MBBS मध्ये किंवा PG मध्ये न्यूरोसर्जरीमध्ये। आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तर प्रदेशमध्ये झालं, आग्र्यामध्ये, तर तिथंही खूप चांगले शिक्षक भेटले। न्यूरोसर्जरी आंध्र प्रदेशमध्ये झालं, तर दोन्ही म्हणजे साऊथ नॉर्थला राहून परत बॅक टू स्क्वेअर वन इथं येताना खूप चांगल्या माणसांमुळेच मला वाटतं मी आज इथं येऊ शकलो आणि या स्टेजवरती राहतोय। कुणाकडं पाहिल्यानंतर तो काय होईल हे कोणी सांगू शकत नाही, कारण चेहरा पाहून भविष्य काय आहे हे कळत नाही। मग जी माणसं पहिल्यापासूनच अगदी थोडं का होईना प्रयत्न करत जातात, अगदी प्रयत्नवादी असतात,
तीच माणसं खऱ्या अर्थानं एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचलेली असतात. अगदी आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून ज्या सन्माननीय महोदयांना मी मांडणार आहे ते व्यक्तिमत्व वेगळं आहे, गावखेड्यातलं आहे. अगदी गावाकडे जडणघडण, अगदी जमीन म्हणाल तर अगदी कोरडवाहू आणि अशाही परिस्थितीमध्ये ते झगडले, लढले आणि उत्तम असे डॉक्टर झाले. अर्थातच ही गोष्ट आहे, ही स्टोरी आहे. या ठिकाणी डॉक्टर अमोल धैपळे सर यांची. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी आज तर नाव आहे अंबाजोगाईच नाही तर अगदी आसपासच्या खेड्यामध्ये, अगदी परळी असेल, अगदी दूरदूरून तुमचं नाव झालेलं आहे. परंतु आम्हाला आज या मुलाखतीच्या माध्यमातून जी सुरुवात करायची आहे ते अगदी तुमच्या बालपणापासून. काय सांगाल नेमकं की बालपण कसं गेलं नेमकं? माझा जन्म 1989चा. तर त्याच्यामध्ये कोदरी हे माझं आजोळ, तिथे माझा जन्म झाला. आणि खोडवा सावरगाव हे माझं गाव परळी तालुक्यामध्ये येतं, धर्मापुरीच्या बाजूला एकदम. परळी धर्मापुरी रोडवरती फाटा आहे, त्याच्यामधून 2-3 किलोमीटर आतमध्ये. तर एक जसं खेडेगाव म्हणतो आपण, टिपिकल नदी बाजूला, नदीवरती कपडे धुवायला जाणं, तिथंच पोहणं, आंघोळ्या करणं, अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये मी वाढलो. खोडवा सावरगाव आणि या गावामध्ये पूर्ण बालपण गेलं, इथंच तुम्ही घडलात खरं तर. असं मला असं वाटतं की आपले आईवडील जसे आहेत तसं आपण विचार करतो, घडतो, वाढतो आणि चालतो, नाही का? काय सांगाल नेमकं की त्या काळामध्ये वडिलांची, आईची परिस्थिती कशी होती आणि अगदी तशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न? म्हणजे हुशारी किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर वडील कधी मला वडिलांचं शिक्षण 4वी-5वी असावं असं, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. लिहिता वाचता येत होतं त्यांना, पण शिक्षणाबद्दल एक कमालीचा त्यांना आदर होता. त्यांना खूप वाटायचं की मुलांनी शिकावं, चांगले मोठं व्हावं, जॉब वगैरे करावे. आता जॉब काय करावेत त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये डॉक्टर वगैरे असं इतकं होण्याचं त्यांची खूप अशी इच्छा, म्हणजे अपेक्षा नव्हती. झालं तर चांगलंच आहे, नाहीतर कमीत कमी काहीतरी व्हावं. आमच्या काळामध्ये डीएडचा खूप क्रेज होता. जर डीएड वगैरे जरी झालं तरी ते खूप खुश राहिले असते असं मला वाटतं. आई तर कधी शाळेत गेली नाही. 5-6 भावंड, त्याच्यामध्ये मग मुलगी. त्या काळची सामाजिक स्थिती अशी नव्हती की त्यावेळेस मुलींना शिक्षण वगैरे पूर्ण करता येईल. तर तिलाही खूप इच्छा होती की आपण तर कधी शाळेत जाऊ शकलो नाही, तर मुलांनी शाळेत जावं. आणि योगायोगानं आईकडच्या साईडचे माझे मामा, मोठे मामा होते, ते शिक्षक होते. डीएड झालेलं त्यांचं गणपतराव मामा शिक्षक होते. त्यामुळं मग त्यांनीच भावंडांना घरीच शिकवलं होतं. आणि ते पहिले म्हणजे आमचे त्या बाजूला कुटुंब प्रमुख आणि एक आधार होता त्यांचा खूप. तर त्यांची खूप इच्छा होती की सगळ्यांनी आपल्या भाच्याने वगैरे शिकावं. तर सर, तुमच्याकडे पाहिल्यानंतर अमोल असं म्हणण्यापेक्षा मी अनमोल असं म्हणेल, नाही का? आणि एखाद्या मुलाला घडवत असताना आईवडिलांना नेमका काय त्रास होतो हे त्यांनाच माहीत होतं, नाही का? तर तुम्ही जी जवळून जी परिस्थिती पाहिली, आर्थिक परिस्थिती, त्यांचा संघर्ष, तो सांगा सर. म्हणजे आईचा आणि वडिलांचा दोघांचाही. आर्थिक संघर्ष म्हणजे आता 3 ते 4 एकर कोरडवाहू जमीन खोडवा सावरगाव अशा खेडेगावामध्ये. तर त्यावेळेस काय 5-10 पोते होत असतील. एकच सीझन यायचा, त्यातही पुन्हा पाऊस चांगला पडला तर बरंच आहे, पाऊस चांगला पडला तर भाव आला तर मगच काहीतरी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं होतं त्यावेळेसची परिस्थिती. वडिलांचे मात्र विचार खूप प्रगल्भ होते आणि फॉरवर्डनेस पुढचे त्यांनी होते, त्यांचं व्हिजन होतं. तर त्यावेळेस त्यांनी लवकर लक्षात घेतलं की नुसत्या शेतीवरती काही होणार नाही, त्याच्यामध्ये काही प्रगती होणार नाही. तर सुरुवातीला एक किराणा दुकान टाकलं त्यांनी घरीच गावामध्ये. त्याच्यात त्यांना मग थोडंसं लक्षात आलं की म्हणजे पैशाने पैसा येतो टाईपमध्ये, की नुसतं शेतामध्ये काम करून चालणार नाही. तर मग त्यांनी काळाची पावलं ओळखून वडिलांनी उद्योग सुरू केला, लहानसा उद्योग, एक किराणा दुकान टाईपमध्ये. मग तिथून मग त्यांना लक्षात आलं. मग पुढं त्यांनी एक आमच्याकडे काटेवाले मामा म्हणतात, म्हणजे जे आठवडी बाजार असतात त्याच्या मापाडी. तर तिथे मग त्यांनी काटा वगैरे लावायचा धर्मापुरीमध्ये दर मंगळवारी. आणि मग जे गावातल्या त्यावेळेसचा जो सामाजिक काळ असा होता की लेडीज वगैरे जर बाजार करायला जायचं असेल तर आमच्या आठवडी बाजार धर्मापुरीला असे काहीतरी तूर, ज्वारी, गोंडर, कापूस असं घेऊन यायचे. ते तिथं विकायचं आणि मग तिथून त्या पैशाने आपला आठवडी बाजार करून जायचं. शेतकऱ्यांकडे
पैसे नसायचे आणि मग आपल्याकडे जे धान्य आहे ते विकायचं आणि त्याऐवजी मग इतर मग काही वस्तू घ्यायच्या नाही का? आणि मग अशा या बाजारामध्ये जायचं तुमच्या वडिलांनी, तिथं मग त्या लोकांचं घ्यायचं. बरं, आणि मग हे सगळं सुरू होत करतात अगदी मग धर्मापुरीचा बाजार असेल किंवा आणखी तुम्ही काही उल्लेख केला म्हणजे मंगळवारी धर्मापुरी, बुधवारी किनगाव आणि रविवारी घाटनंदी असे 3 बाजार करायचे. आणि मग जेवढं जमा होईल ते एखाद्या ऑटोमध्ये, त्यावेळेस ते टेम्पो असायचे ॲपेटाईट, त्याच्यामध्ये भरायचं आणि परळीला आडत दुकानामध्ये ठेवायचं. कुटुंबासाठी, लेकरांसाठी संघर्ष करणारे वडील तुम्ही जवळून पाहिले. खूप संघर्ष काय म्हणजे तुम्हाला त्यावेळेला काय वाटायचं त्यांचा संघर्ष पाहून? एप्रिल मे ह्या उन्हामध्ये दिवसभर उभा टाकणं, जेवणाचा पत्ता नाही. सकाळी एकदा जेवण करून गेलं तर मग रात्रीच घरी जेवण येऊन भेटणार. तर त्याच्यामध्ये मग ते आणि पूर्ण स्वेटिंग, त्यात सांगायचं की बाबा घेऊन या, मी देतो ते. आणि ते जे म्हणतो ना एंटरप्रेनरशिप किंवा बिझनेस माइंड, की तो काय रेट देतोय, मग आपण त्याच्यापेक्षा कसं आपल्याकडे कस्टमर ओढून घ्यायचा. तर ते मी तिथं त्यांचं जवळून बघितलं आणि खूप फेमस होते ते त्या काळात सुद्धा. म्हणजे आणखीनही लोक नाव काढतात धर्मापुरी किंवा आणि त्यावेळेस कसं चिटिंगला तिथं स्कोप नसतो, मग तुम्हाला बिझनेसच सोडून जावं लागतं, त्या गावात एंट्रीच नसते. ऑनेस्टीनच करावं लागतं. तर तिथं त्यांनी 20 वर्ष ते केलं आणि मग तिथं ते पण लक्षात आलं की ऑनेस्टीची काय व्हॅल्यू राहते, सामाजिक पोझिशन जे राहते. तर तिथं बघितलं आणि मग त्यांच्याकडून ते शिकलो की आणि मी पण जायचो. म्हणजे प्रामाणिकपणे व्यवहार करणारे, उद्योग करणारे तुमचे वडील. वडिलांना पण काय म्हणायचं असं? दादा म्हणायचं. दादा. ते म्हणजे भावंडांमध्ये सगळ्यात मोठे होते, तर सगळेच त्यांना दादा म्हणतात. तुम्ही वडिलांना आदराने दादा म्हणायचं. तर दादांनी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या खरं तर, नाही का? मला असं वाटतं की तुम्ही आज न्यूरोसर्जन आहात, हुशार डॉक्टर आहात, परंतु इथपर्यंत आणण्यासाठी दादांनी खूप कष्ट घेतले. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने साहेबांच्या वडिलांना म्हणजे दादांना आणि आईला दोघांना मी सॅल्यूट करतो. मला असं वाटतं की आई वडिलांनी काय कमावं तर अशी लेकरं कमावली पाहिजेत, नाही का? सर, दादांचा तुम्ही प्रवास पाहिला, दादांचे कष्ट पाहिले, तुम्ही आईचे कष्ट पाहिले, तर विचार असं वाटतं की असं म्हणतात की जशी परिस्थिती असेल तसं आपण वागतो. तर तुम्हीही मग आई वडिलांना मदत करायचं का फक्त शिक्षण सुरू होतं? नाही, आई वडिलांना फुल सपोर्ट असायचा. म्हणजे वडिलांना जेव्हा माझा मंगळवारचा बाजार धर्मापुरीचा, ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल, काही सणावारानिमित्त वगैरे आणि सीझन असेल, तर म्हणजे ज्यावेळेस आपल्या इथं काढणीची वेळ येते, तर तो आमचा त्यावेळेसचा सीझन असायचा. तर त्यावेळेस मग जायचं, पोते वगैरे धरू लागायचे, ते पोते टेम्पोमध्ये टाकायचे आणि हिशेबाला वगैरे मदत करायची वडिलांना. थोडासा वडिलांना रेस्ट, म्हणजे चहा पाणी प्या, मी थोडासा आहे तोपर्यंत लक्ष देतो आपल्या बिझनेसवर. आणि त्यावेळेस मग एक जबाबदारी होती की अमोल आता हाताखाली आलाय. म्हणजे 7वीला त्यांना समजायला लागलं की थोडा वेळ भेटतो मी सोबत आल्यामुळं. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतील, त्यावेळेमध्ये मग मी 2 वर्ष जायचो. परिस्थिती कशी असो, आई वडील निश्चितपणे लढतात खरं आणि आपल्या लेकरांना या ठिकाणी शिकवतात, वाढवतात, घडवतात. सर, गावाकडे असताना जे तुमचं जे काही फ्रेंड सर्कल होतं, तुमचे काही खेळ असतील, काय म्हणजे मित्रामध्ये कसे होतात तुम्ही? अगदी शांत का खोडकर? मग ते सांगा. खोडकर खूप शांत नव्हतं. आणखीन मी म्हणतात की काही मित्र उपवासानं लहानपणी यांना डोके फोडले, आता डोके परत फोडतोय. तर जेव्हा मी माझ्या न्यूरोचे त्यांना काही सर्जरीचे व्हिडिओ दाखवले, कवटी वगैरे उडून त्याचं ब्लिडिंग साफ करणार, त्यावेळेस मला कमेंट आला. तर बिलकुल शांतता नव्हतो आणि त्याच्यामध्ये फ्रेंड्स खूप चांगले होते. म्हणजे मला माझं नशीब म्हणतो मी की माझी जी 10वीची किंवा माझे जे क्लासमेट्स होते, त्याच्यामध्ये आणखीनही आमच्या गावाच्या आताच्या हिस्ट्रीमध्ये एकाच बॅचमधून एवढे जण सर्व्हिसला कोणते असतील तर माझी बॅच असेल. 2 जणांनी D.Ed केलं, तर ते शिक्षक आहेत. नंतर एक बॅच ज्युनियर पण चांगला मित्र, तो पोलीसमध्ये आहे. आणि चांगला ग्रुप होता आमचा. आत्ताच्या मुलांना जर विचारलं आपण तुला काय व्हायचं की तिचं फिक्स असतं नाही का? परंतु तुमच्या एक काळ असा होता की काही फिक्स नसायचं, अगदी मस्त जगायचं, बिंदास्त. तर हे जगणं कसं होतं नेमकं सर? काय कुठल्या म्हणजे मौज केल्या, कुठले खेळ खेळायच्या, शाळेमध्ये वातावरण कसं होतं ते सांगा सर. एकदम म्हणजे आता मला त्या आयुष्याची खरी व्हॅल्यू कळते. लाईट नसायची, त्याच्यामुळं 8 दिवस जसा दिवस मावळला की 1 तासामध्ये आता झोपायचंय, ह्या टाईपमध्ये आमचा पॅकअप असायचा. लाईट नव्हतीच? असली तरी कधी असायची कधी नाही, तिच्या भरोशावर तर काही राहता येत नव्हतं. लाईटचा म्हणजे असा काही संबंध नव्हता. तर एक आली काय गेली काय, काहीच तक्रार नसायची. आणि असली तरी फरक पडायचा नाही, नसली तरी फरक पडायचा नाही.
तर जसा दिवस मावळला तसं आपल्या आपल्या घरी मग थोडंसं मित्रांसोबत लुपाछुपी टाईपचे खेळ वगैरे आम्ही खेळायचो, नंतर जेवण करायचं आणि झोपायचं. त्याच्यामुळं प्लस पॉईंट असा होता की सकाळी लवकर उठायचं. आता जसं हर घर टीव्ही, हर हर हात में मोबाईल, तसं तुमचा काळ कसा होता नेमका? एक गाव एक टीव्ही. आता आपण पाहतो आपण की विथ डिश टीव्ही आहे आणि जेवढे मेंबर आहेत त्यांना प्रत्येकाला मोबाईल आहे, तेही अँड्रॉइड आहेत. हो. तुमचा काळ म्हणजे एक गाव एक टीव्ही. काय एक गाव एक टीव्हीची संकल्पना काय होती नेमकी? काय म्हणजे त्यातली मजा काय होती? ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. आणि आणखीन मला आठवतंय की रविवारी रामायण श्रीकृष्ण मालिका लागायची, तर मग सगळं गाव किंवा ती गल्ली त्या एकत्र टीव्ही मध्ये तो सिरियल बघणं. रविवारी संध्याकाळी मराठी सिनेमा असायचा, तर सगळे कामं संपून थोडंसं ते सिनेमा बघण्यासाठी लवकर येणं. तर असे शुक्रवारी वगैरे मूवीज असायचे, हिंदी मूवीज. तर ते असं म्हणजे आमचं एक शेड्यूल असायचं की रविवारी हे बघायचे, बाकी हे बघायचं. खोडवा सावरगाव या गावामध्ये बालपण मनोरात जगलात, अनेक आठवणी आहेत आजही त्या आठवणी ताज्या आहेत खरं तर. सर, त्या काळातले तुमचे सण उत्सव असतील, पाहुण्यारावळे असतील, कुठले कुठले पाहुणे म्हणजे आवडायचे आणि एकूणच काय होतं नेमकं ते? गणेशोत्सव चांगला साजरा व्हायचा गावामध्ये. गावामध्ये टीव्ही नसल्यामुळं मूवीज थिएटरला बघणं तर म्हणजे स्वप्नातही नसायचं. तर गणेशोत्सवामध्ये ते VCR त्या काळामध्ये असायचे. तर मग जे गणपती गावात एखाद दुसरा गणपती असायचा, मग त्यांनी ते मूवी आणायचे आणि मग अख्खं गाव त्या VCR मध्ये ते मूवी बघायचं. तर ते म्हणजे खूप तो दिवस आज मूवी दाखवणार आहेत गावामध्ये. आनंद म्हणजे एकदम सगळं गाव तिथं त्या गणेशोत्सवाच्या तिथं. तर तो एक उत्सव राहायचा. बाकी दिवाळीला वगैरे खूप सेलिब्रेट व्हायचं. पैसे नव्हते पण मनाची खूप मोठी श्रीमंती होती. आई वडिला व्यतिरिक्त म्हणजे पाहुणे होते, तुमचे आवडणारे व्यक्ती कोण होते? माझे मोठे मामा. मामा. तर त्यांचा खूप सपोर्ट होता, इमोशनल, फायनान्शियल सगळा सपोर्ट होता. आणि म्हणजे कधीही काही अडचण आली तर मामा आपल्या मागे आहेत. मग तुम्ही बोलताना एक प्रसंग सांगितला की तुमचं जे शिक्षण होतं 6वी ते 8वी खास करून हे तुम्ही पायी केलं खरं तर. म्हणजे पायी चालणे तेही जवळपास 8 किलोमीटर. म्हणजे असं वाटतं की बियॉन्ड इमॅजिनेशन नाही का? नाही, पण त्याचा खरंच फायदा झाला. हेल्थची थोडीफार मला नंतर जेव्हा आयुष्यात स्ट्रगल आली तर त्यावेळी जी इम्युनिटी पॉवर वगैरे वाढली. 1ली ते 5वी गावात शिकलो, 6वी 7वी 8वी दैठणा घाटला संत ज्ञानेश्वर विद्यालय, तिथं माझं शिक्षण झालं. तर ते 4 किलोमीटर चालत जाणं, 4 किलोमीटर चालत येणं, मग कधी पळत कधी त्या पद्धतीनं ते मनानच व्यायाम झाला. त्याची कुठे तक्रार पण नव्हती? कधीच नाही. आनंद होता की अभ्यासामधला प्रोग्रेस कसा होता? अवरेज म्हणजे असा एकदम धन होता पण असा ब्राईट पण नव्हता. आणि कदाचित माझ्या लुकवरून किंवा राहण्यावरून वगैरे कधी म्हणजे शो ऑफ ज्याला आपण म्हणतो तसंही कधी केलं नाही. जे आहे ते आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी मुलं खरं तर स्ट्रॉंग असतात, त्यांना सगळ्या गोष्टी अनुभव असतो आणि अनुभवातनं जे शिक्षण येतं ते कायम टिकतं सर, ते आर्टिफिशियल नसतं खरं तर. आणि इम्युनिटी खूप स्ट्रॉंग झाली. म्हणजे नदीचं नाल्याचं पाणी जे 4 किलोमीटर जाताना वॉटर बॅग तसला काही प्रकार नव्हता. आपल्या चिरगुटामध्ये जे आपण कपडा म्हणतो त्याच्यामध्ये भाकरी आणि चटणी किंवा एखादी सुकी भाजी आणि कुठेही मग नद्यांना म्हणजे नदीचं वगैरे किंवा झऱ्याचं पाणी प्यायचं आणि सगळेच तसे होते. त्याच्यामुळे इम्युनिटी एवढी चांगली होती की आतापर्यंत म्हणजे खूप की पुढे राहावं. कधी आजार किंवा हे संडास लागणे हे असे जे काही सीझनल आजार असतात तसे कधी झाले नाही. तरी मी नंतर आता म्हणजे खूप आजारी किंवा मी चांगला कबड्डी प्लेअर होतो पण हे अभ्यासामध्ये नंतर मग थोडंसं. तुम्हाला कबड्डी आवडायची? कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळायचं. गुरुजींच्या बाबतीत काय म्हणजे सर तुम्हाला लाभलेले सर त्या काळात गावाकडचे ते सांगा सर. 1ली ते 3री तर असं काही चांगलं आठवत नाही किंवा असं सांगण्यासारखं वाटत नाही. पण 4थीला पहिल्यांदा एक पद्माकर आंधळे सर म्हणून आमच्या शेजारच्या गावचे नवीन फ्रेश डीएड झालेले आले. त्यांच्यामध्ये खूप अशी इच्छा होती. त्यांनी मग धडा शिकवणे काय असतं ते त्यांनी पहिल्यांदा शिकवलं सरांच्या. आणखीन पण मी संपर्कात आहे. तर पहिल्यांदा त्यांनी घटक चाचणी घेणे, त्याचे मार्क्स सांगणे, आज उद्या ह्या 4 टॉपिकवरती एक्झाम आहे 4थीला. तर सरांनी मग ते माझी स्कॉलरशिपची परीक्षा 4थीची इथं योगेश्वरीलाच माझा नंबर आला होता. ते स्कॉलरशिपच्या परीक्षेची फीस पण सरांनी भरली, स्कॉलरशिपला वाचायला पुस्तक पण सरांनी आणून दिलं. आम्हा 3-4 त्यावेळेस त्यांनी एक्झाम द्यायला लावली. आणि मग ते MCQ काय असतो आणि बुद्धिमत्ता चाचणी, गणित हे विषय असायचे तर सरांनी आम्हाला शिकवलं. आणि
त्यांना वाटलं की एक 4-5 मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये काहीतरी होऊ मला असं शकतं. वाटतं की आंधळे सरांनी तुमच्या आयुष्यातला जो काही अंधार होता Yes, अज्ञानाचा yes. तो दूर केला खरं तर. पहिल्यांदा म्हणजे एक जे आपण आयडियल टीचर म्हणून बघतो तशा टाईप मध्ये आम्हाला मला असं वाटतं की डॉक्टर साहेब की आंधळे सर सारखे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला लाभावे करतात. इतकी तळमळ पाहिजे नाही का हो. की ज्या तळमळीत त्यांनी शिकवलं तुम्हाला घडवलं तुम्ही आजही त्यांना विसरलं नाहीत. सर ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही गाव सोडलं शिक्षणासाठी तर तो प्रसंग काय नेमका म्हणजे काय कारण ठरलं की असं वाटलं की नाही आता इथून आपण बाहेर गेलं पाहिजे? 8वी पर्यंत मी गावात होतो. अच्छा. तर 9वीला मला म्हणजे आता मी थोडा 9वीला म्हणजे 16-15-14 वर्ष असेल तर थोडासा टॉप करायचो. दरवर्षी वर्गामध्ये फर्स्ट असायचो. पण मग त्यावेळेस वडिलांना असं वाटायला लागलं की आता थोडा बिघडायला इन द सेन्स मग मी क्रिकेट खेळायला गावच्या टीममध्ये टुर्नामेंट खेळायला वगैरे शेजारच्या गावाला वगैरे जायचो. थोडंसं त्यांना आणि शिक्षकांचं पण खूप म्हणणं होतं की मुलगा खूप हुशार आहे याच्यावरती थोडंसं व्यवस्थित मेहनत घ्या हा जॉबला लागू शकतो. जॉबला म्हणजे शिक्षक वगैरे. तर मग आमचे मुख्याध्यापक होते दैठणे शाळेचे गित्ते सर. तर गित्ते सरांनी पण वडिलांना सांगितलं बाजारामध्ये वगैरे कधी भेटी व्हायच्या की हुशार मुलगा आहे याला चांगल्या ठिकाणी तालुक्याला वगैरे शिकायला ठेवा. मग वडिलांनी सगळं थोडंसं आर्थिक गणित बसवलं आणि 9वीला मग मला योगेश्वरी शाळेमध्ये इथं शिकायला ठेवलं. 9वीला पहिल्यांदा इथं आला शहरामध्ये. हो. शाळा योगेश्वरी हो. आणि राहायला निवास अगदी वंजारी वस्ती शंकर महाराज. काय अनुभव अगदी पहिल्यांदा जेव्हा गावखेड्यातला मुलं जेव्हा शहरामध्ये येतो सगळं विश्व वेगळं असतं ना. एक्साइटमेंट होती की मोठ्या सिटीला जातोय एकदम घरून खुश होऊन आता मी तालुक्याच्या ठिकाणी शाळेला जातोय मला तिथं ठेवतायत वडील त्याचा आनंद होता. पण इथं आल्यावर जी दुनिया बघितली म्हणजे युनिफॉर्म मधले मुलं भरपूर जणांकडे सायकल आणि एक बोलण्याची आपली गावंडळ मोठ्यानं बोलणं किंवा थोडंसं ते जे एक सोफिस्टिकेटेड सुसंस्कृत आणि आंबेजोगाई म्हणजे मिनी पुणे तर इथं आल्यावर ते थोडंसं मॅच करायला वेळ लागला. पण मनामध्ये एक विल पॉवर होती आपण करू शकतो आणि आपल्याला करायचंय कारण दुसरं काय करायला नव्हतं. कारण त्यावेळेस मी जसं सांगितलं की माझा मंथली खर्च मला आणखीन खूप चांगल्या पद्धतीने वाटतं की 600 रुपये मंथली वंजारी वसतिगृहाची फीस होती. 450 रुपये जेवणाची मेस आणि 150 स्टे. तर माझ्या डोक्यात ते गणित असायचं की माझ्या त्यावेळेसची आमच्या शेतामध्ये काम करायला 20 रुपये रोजगार होते. तर एका बाईला महिनाभर जर कामाला दिलं तर तिचे 600 होते आणि ते पैसे वडील आपल्याला देतात. मग म्हणजे आपल्यासाठी आपली आई वडील पूर्ण दिवसभर काम करून जी रक्कम भेटते ती आपल्याला देतात. तर ती मेहनत त्यांची वाया जाऊ नये जाणीव झाली की माणूस बरोबर कामाला लागतो. तुमच्या डोळ्यासमोर एक होतं की आपण इथं आलोय पण इथे हे सहज नाही. आपल्या पाठीमागे आई वडिलांचे कष्ट आहेत ते काबाड कष्ट करतात आणि आपले वडील भर उन्हामध्ये उभारतात बाजारामध्ये नाही का. आणि मग या सगळ्या जाणीवेत तुम्ही प्रवास सुरू केला. असं म्हणतात की आपल्याला काय करायचंय याहीपेक्षा आपण काय करणार आहोत खूप महत्त्वाचं असतं. सर असं केव्हा वाटलं तुम्हाला नेमकं की आपण काहीतरी बनलं पाहिजे आपण बनू शकतो किंवा हे आपलं विजन आहे बुवा? योगेश्वरीमध्ये आल्यावर मला हळूहळू लक्षात यायला लागलं की नाही आपण खरंच हुशार आहे. असं तुम्ही हुशार होतात आहेत आणि राहाल करतो पण ती जाणीव आपल्या झाली. जाणीव कारण कसं गावामध्ये 50 मुलांमध्ये फर्स्ट आहे ना आणि इथं 8 डिव्हिजन होत्या. 8 डिव्हिजन मध्ये 50 म्हणलं तरी 350-400 मुलं असायचे. मग त्यात जेव्हा मी टॉप करायला लागलो त्यावेळेस मग मोठे स्वप्न बघायला लागलो. हिरा कुठेही ठेवा तुम्ही तो चमकतोच. तुम्ही मगाच उल्लेख केला की जेव्हा आला त्यावेळेला तुम्हाला ड डिव्हिजन भेटली होती आणि तुमची टक्केवारी तुमचा अभ्यास पाहून तुम्हाला नंतर ब भेटली. मला असं वाटतं तेव्हाच खरं तर अगदी डिसाईड झालं होतं की तुम्हाला काय व्हायचं. कारण गर्दीतनं पुढे जाणं सोपं नसतं नाही. सर 10वी नंतर जे आहे 11-12 म्हणजे जिथं खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये मेडिकलची तयारी म्हणतो आपण म्हणजे डॉक्टर व्हायचं हे डोक्यात कुणी आणलं म्हणजे तुम्हाला वाटलं का अगदी कुणी सांगितलं असं? नाही आमचे एक मावस भाऊ आहेत सख्या मावस भाऊ डॉक्टर नंदकुमार डोळे लातूरला प्रॅक्टिस आहे त्यांचे ऑप्थेल्मॉलॉजीचे. तर ते 1994ला MBBS ला लागले. त्यांचे वडील पाटबंधारे विभागामध्ये होते आणि परभणीला वगैरे राहायला होते. तर त्यांना आम्ही बघायचो ते वलय म्हणजे आम्ही ते 94ला MBBS ला लागले आम्ही 5-6 वर्षाचे असते. तर ते आल्यावर तो जो रिस्पेक्ट होता ते वलय होतं ती पर्सनॅलिटी आणि खूप शांत माणूस म्हणजे त्याला बघून सांगू शकता की हा डॉक्टर आहे. डॉक्टरची इमेज तुमच्या मनामध्ये आली होती आणि तुम्हाला वाटलं की आपण असं झालं पाहिजे. मग ते नाव सारखं आईकडून कानावर पडायचं की भाऊला एवढी टक्केवारी पडली मग भाऊ
MBBS करतोय. तर म्हणजे तेव्हा डॉक्टर डोळ्यांची इमेज पाहून तुमचे डोळे उघडले. येस येस तर ते एक होतं ड्रीम चेस ज्याला आपण म्हणतो, की त्यांचं एक विजन आणि त्यांना फॉलो केलं. आणि त्याच्यानंतर मग ते मनामध्ये राहिलं की लहानपणी आमच्या शाळेमध्ये वगैरे जेव्हा विचारायचे की तुम्हाला काय व्हायचं, तर आमच्यामध्ये भरपूर जणांचं शिक्षक व्हायचे. टॉपर असेल तर शिक्षक व्हायचे ठरलेलं होतं. आणि बाकी ॲव्हरेजमध्ये मग मिलिटरी मॅन, कंडक्टर, पोलीस अशा टाईपमध्ये वर्गामध्ये मुलांना 8वी 9वीच्या किंवा 5वी 6वीच्या मुलांना विचारायचे शिक्षक. तर त्यावेळेस मग मी नाही मला डॉक्टर व्हायचं. डॉक्टर व्हायचं असं म्हणजे वाटायचं कोणाला की मोठ्या गप्पा मारतोय. तर ते एक ड्रीम होतं. आणि त्यांच्याकडे बघून मग मी स्वप्न जगणं, स्वप्नांचा पाठलाग करणं एवढं सोपं नसतं नाही का सर. 11वी 12वी म्हणजे अगदी लातूरला तुम्ही शिक्षण पूर्ण केलं दायणे महाविद्यालयामध्ये, आणि त्या 2 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेतली. तर त्याही वेळेला आई वडिलांचे कष्ट होतेच, कारण तेही सहज नव्हतं. तर तो 2 वर्षाचा नेमका अनुभव काय असेल? त्यावेळेस माझा खर्च वाढला होता आणि इथं 600 रुपये पर मंथ होता. पण तिथं 11वी 12वी स्टेचे राहण्याच्या हॉस्टेलची फीस जास्त होत्या. शहर बदललं, वातावरण बदललं. पुन्हा क्लासेसला पण तिथं फीस असायची. माझ्या वेळेस मला वाटतं 2,500-3 हजार रुपये एका सब्जेक्टची असायची. तर 2-3 सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स, जनरल सायन्स होतं माझं. खऱ्या अर्थाने खर्च वाढलाच होता. खर्च वाढला. ते खूप माझ्यावर प्रेशर होता की आता इन्कम मध्ये तर काही खूप फरक पडला नव्हता, पण खर्च खूप जास्त वाढला होता. पुन्हा बारका भाऊ पण हळूहळू मोठा होत होता, त्याच्या शिक्षणाचा पुन्हा खर्च वाढत होता. तर त्यावेळेस प्रचंड प्रेशर होतं की आता एवढा खर्च व्हायला तर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं, डू ऑर डाय. आणि नाही केलं तर मग आपल्याला माहित होतं की आपल्याला लाईफ पुढं काय. तर त्यावेळेस मग त्या वसतिगृहामध्ये मागे गावाकडे जावं तर गावाकडे काही नव्हतं खरं. रोजगार म्हणजे करायचं काय नेमका हा मोठा प्रश्न होता. आणि म्हणून तुम्ही ठरवलं की आपल्याला लढायचं, आता परत जायचं. तर साधारणतः विचार असं वाटतं त्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही साधारण किती अभ्यास करायचा, किती वेळ द्यायचा? लिमिटलेस. हा, म्हणजे माझं कसं होतं, एक तर स्टॅमिना चांगला होता गावाकडून आल्यामुळं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, म्हणजे असं सध्याचे टॉपर सांगतात की 6 तास 8 तास, कदाचित ते त्यांचं ग्रास्पिंग पॉवर चांगला असेल किंवा त्यांचं त्या म्हणजे त्यांना कोणीतरी शिकवणार असेल. मी प्रत्येक चुकीमधून शिकलो. म्हणजे तुमचं असं होतं की झोपेतून उठला, डोळे उघडले की पुस्तक समोर आलं. कारण ते म्हणजे सांगणारं कोणी नव्हतं की कसा अभ्यास करावा. लातूरला असताना साधारण किती वेळा गावाकडे आला का आला नाही? येण्यासारखं काही नव्हतंच. त्याच्यामुळं उभे 1-2 दिवस औपचारिकता म्हणून कधी मेस बंद असेल तर मग एखाद्या वेळेस यायचो. पण असं गावाचं आकर्षण टाईप असं काही नव्हतं, कारण त्यावेळेस मला ते टार्गेट होतं माझ्यापुढे की आपल्याला हे करायचंय. आणि हे नाही केलं तर मग पुन्हा म्हणजे ते आयुष्याचं पुढचं नुसतं विचार जरी केला तरी खूप टेन्शन आहे. म्हणजे एकूणच काय की परतीचा दोर कापून टाकला. जायचं तर पुढं जायचं. सगळं निश्चितपणे अहोरात्र मेहनत घेतली, खूप प्रयत्न केले, अभ्यास केला. आणि असं म्हणतात की अभ्यास केल्यानंतर कुठली गोष्ट आपल्याला शक्य होते नाही का. असा जरी करता सायास तुका म्हणे अभ्यास. तर एवढा अभ्यास केला आणि जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगलं होतं MBBS, ते स्वप्न जेव्हा पूर्ण झालं, जेव्हा MBBSला नंबर लागला, त्या दिवशी चेहऱ्यावरला आनंद तुमच्या आणि वडिलांच्या आईच्या, ते सांगा. तो दिवस आणखीन आठवतो. म्हणजे गावामध्येच होतं. रिझल्टची 14 जून 2007. तर त्या दिवशी तो रिझल्ट लागला होता. आणि जेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे खूप नर्वस होतो की आता काय होणार. तर त्यावेळेस ते कॉइन बॉक्स वगैरे होते. तर त्यामधून मी, माझा एक मित्र आहे मुसळे म्हणून उस्मानाबादला, तर माझ्यासोबत आम्ही होतो. तर त्याला सकाळी सकाळी फोन केला, कारण ते इंटरनेट वगैरे त्यांच्याकडेच तिकडं राहायचं, आपल्याकडे तर काही विषयच नाही त्याचं म्हणजे. तर मग त्याला फोन केला, मग त्याला माझा नंबर वगैरे सांगितला. तर तेव्हा जे बघितलं त्यांना, तर आम्ही सगळे एका बेंचवर असे 4 जण, 4चे MBBSला लागले. तर अरे इकडे कमी आहेत रे, ती एक बाबा कमी आहेत असं नको गाव, तुला 183 मार्क आहेत. मग आमच्या वेळेस 180च्या आसपास MBBS भेटायचं. मग 183 मी खुश. मग 183 मग चांगले आहे ना. नाही रे, म्हणजे मला वाटलं होतं 190 प्लस जाशील म्हणून. तुला वाटलं काय अर्थ नाही. मला आणखीन आठवतं एक्झामच्या आदल्या रात्री मला रात्रभर झोप आली. कारण ते स्ट्रेस आणि आयुष्य, आता हाच दिवस आहे, उद्या आपलं डू ऑर डाय, ते प्रेशर, ते अँझायटी. आता माझ्या लक्षात येतं की त्यावेळेस कुणीतरी मला झोपायला पाहिजे, तू झोप शांत आणि व्यवस्थित उठून परीक्षा दे. पण तसं कुणी नसल्यामुळं मग
थोडासा फरक पडला, पण आय एम स्टील हॅपी. 183 मार्क्स तुम्ही अचीव्ह केले. 200 पैकी. खरं तर ते फार मोठं टार्गेट हो होतं. हो. सर, MBBS तुम्ही पूर्ण केलं अगदी चांगल्या गुणाने. परत तुमच्या जे काही स्वप्न होते, तुम्ही मगाच एक उल्लेख केला की जे जे स्वप्न पाहिले ते पूर्ण केले. तर MBBS झाल्यापासून तुम्ही काय काय स्वप्न पाहिले आम्हाला ते सांगा, आणि ते कसे पूर्ण झाले? MBBSचं स्वप्न म्हणजे MBBS जेव्हा मला भेटलं तेव्हा मग मला म्हणजे अक्षरशः थोडं मागे येतो. Yes. MBBS तुम्ही आता उल्लेख केला की 183 मार्क्स पडले, त्या मित्राने हो. सांगितलं हो. नाही का, हो. मुसळे नावाच्या Yes, yes. धाराशिवच्या. तर ही न्यूज जेव्हा तुम्ही वडिलांना आणि आईला सांगितले की दादा माझा नंबर लागलाय, हो. त्यावेळेला काय होते रिॲक्शन? खूप खुश होते. अच्छा. त्यांना म्हणजे खूप आनंद होता की असं म्हणजे म्हणतोय तर करू शकतो, आणि ह्यानं करून दाखवलं. त्यावेळेस पण दादा असं- एक स्वप्न पाहत होते की अमोलने फक्त मास्टर व्हावं, हा, काहीतरी नोकरी मी करावी. डीएडचा फॉर्म भरलेला. इथं अच्छा. आपल्या अंबेजोगाईचा जो डीएड कॉलेज होतं त्यावेळेस त्याचा एक फॉर्म भरलेला, पण वडिलांनीच त्यावेळेस सांगितलेलं की थांब, सीईटीचे वगैरे मार्क्स येऊ दे आणि त्यानंतर बघू आपण. हा, त्यानंतर बघू. आणि ते जेव्हा मी MBA, आमच्या वेळेस कसं काउन्सिलिंग वगैरे असायच्या, तर आता फक्त स्कोअर आला होता 183. पण ते सगळ्यांचं असं होतं की नाही, जोपर्यंत ऍडमिशन होत नाही म्हणजे प्रत्येकानं ते दाबून ठेवलं होतं, आणि एकदम असं ग्राउंडला राहणारे माणसं होते. अच्छा. थोडंसं सेलिब्रेशन रिझल्टच्या दिवशी केलं, थोडेसे नातेवाईकांमध्ये सांगितलं, आणि मग आमचं रुटीन चालू ठेवलं. पण ज्या दिवशी पहिल्या लिस्टमध्ये माझा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोल्हापूरला नंबर लागला, वा. त्या दिवशी मात्र मग सगळे रिलॅक्स झाले की आहे म्हणजे आता भविष्य खूप चांगलं आहे याचं. चांगल्या विद्यापीठात तुम्ही MBBS केलं सर? हो. अच्छा. सर, MBBS झाला आणि मग परत या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवेला जिथं असं म्हणतो की सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड, नाही का, काय पुढची प्लॅनिंग काय होती त्यानंतरची, आणि मग ती सगळी सत्यामध्ये कशी उतरली? MBBS मध्ये गावाकडून असल्यामुळं आणि ती कनेक्टिव्हिटी होती पेशंटबद्दल, त्यांचे त्रास, ते अंगावर किती आजार काढतात हे सगळं जाणीव होती. त्याच्यामुळं 4 वर्षाच्या स्टडी पिरियडमध्ये तर स्टडी केला, आणि इंटर्नशिपमध्ये पण चांगली हिस्ट्री टेकिंग ज्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतात की पेशंटची माहिती पूर्ण घेणं, त्याच्यातून एक आपलं निदान बनवणं. टेस्ट वगैरे हे तर आपल्याला सपोर्ट करतात, पण ती खूप चांगली हिस्ट्री घ्यायचो. हिस्ट्री टेकिंगमध्ये खूप मला सगळे जणांची की डिटेलमध्ये आणि कामाची हिस्ट्री काढतो. बरोबर एखाद्या वेळेस पेशंट सांगत नाही किंवा त्यालाही माहीत नसतं की हे इम्पॉर्टंट आहे सांगताना, तर तिथं मेहनत घेतली, आणि त्यावेळेसपासून मला गावचा फायदा झाला. गावाकडे असताना खोड्यामध्ये डोके कधीतरी फोडणारा अमोल आणि आता डोक्याचा अभ्यास करणारा अमोल, म्हणजे डॉक्टर अमोल दहीपुळे, हे जेव्हा हा प्रवास इथपर्यंत आला होता, काय वाटलं त्यावेळेला? न्यूरोसर्जरीला जेव्हा माझं ॲडमिशन झालं त्यावेळेस मी खूप खुश होतो, कारण त्यावेळेस म्हणजे माझ्या काही मित्रांना मी म्हणलं होतं की बघा आपल्या भागामध्ये आत्तापर्यंत न्यूरोसर्जन नाही आहे. म्हणजे जवळपास माझं गाव इथून पलीकडं 25 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर, आणि लातूर इथून पलीकडं 50 किलोमीटर, म्हणजे 100 किलोमीटरच्या जवळपास असा डॉक्टर नाही. आणि सर्कल जरी मारलं माझ्या गावापासून 100 किलोमीटरचं तरी कुठं नव्हतं. तर त्यावेळेस मी म्हणजे खुश होतो, आणि मी हे बघितलं होतं ग्राउंडवर की साधा ॲक्सिडेंट झालेला माणूस इकडे जर कुठं ग्रामीण भागामध्ये पडला तर त्याचं निदानच होत नाही, कुणी त्याला सांगत पण नाही. पहिला सिटी स्कॅन झाला तर कुणाला कळत नाही त्याची सिरियसनेस वगैरे. तेवढा एक सल्ला घेण्यासाठी आपल्याला 100 किलोमीटर दूर द्यावं लागेल. किंवा साधं डोकं दुखायला, आता डोके दुखण्याचे भरपूर कारण असतात. कधी कधी मेंदूमध्ये ब्लिडिंग पण असू शकतं, कधी ट्यूमर असू शकतो, कधी बाकीचे सामान्य आजार असतात. मग ते कुणाकडे लक्ष द्यायचं आणि कुणाकडे नाही द्यायचं हे सांगणारा माणूस नसल्यामुळं खूप लोक आपल्या अंगावर काढतात हे आजार. तर माझी इच्छा होती की आपल्या भागामध्ये, आपल्या मातीमध्ये, आपल्या लोकांमध्ये यावं आणि ही सेवा आपण करावी. म्हणजे जसं ठरवलं तसं प्लॅन झाला, नाही का. परंतु एक विचारायचं वाटतं की तालुका परळी, तसं तर परळी तिथून जवळ होतं, हो. परत अंबाजोगाई आहे, लातूर होतं, किंवा जनरली तुमचं जे शिक्षण आहे न्यूरोसर्जनचं त्यानुसार एक मोठं शहर आपण निवडलं असतं, नाही का, आणि ती अपेक्षा असते. मग तुम्ही अंबाजोगाई निवडण्याचं कारण काय ठरलं? मी पहिलं आयुष्यामधलं एक शहर म्हणलं तर अंबेजोगाईमध्ये आलो होतो, गाव सोडून अंबेजोगाईमध्ये. तर योगेश्वरी मातेच्या आशीर्वादानं कृपेने मला इथं पहिल्यांदा मला स्वतःला कळालं की मी चांगला आहे, माझ्यामध्ये हे स्किल आहे. आणि अंबेजोगाई म्हणजे एक सुसंस्कृत शहर पहिल्यापासून मी त्यावेळेस 2 वर्ष राहून अनुभवलं. आणि त्याच्यानंतर मी भरपूर शहरांमध्ये गेलो, लातूरमध्ये 3 वर्ष, कोल्हापूरमध्ये, मुंबईमध्ये पण राहिलो मी 3-4 वर्ष. पण मला हे शहर खरंच खूप आवडलं होतं पहिल्या. याच शहरामध्ये म्हणजे अंबाजोगाई शहरामध्ये होतं की वंजारी वसतिगृह आहे, हो. तिथे तुम्ही राहिलात. Yes. इथली शाळा योगेश्वरी विद्यालय, Yes. आणि याच ठिकाणी जिथं तुम्ही अगदी तुमचे सुरुवातीचे काही दिवस तिथं घालवलेले आहेत.
त्याच शहरामध्ये आज अगदी कणखरपणे ताट मांडणं उभ्या आहात, काय वाटतं नेमकं आता? मागं बघितल्यावर खूप आनंद होतो, मागावरून ज्यावेळेस ते दिवस आठवतो त्यावेळेस, आणि तेवढीच जबाबदारीची पण भावना येते की आपली ब्रँच जी आहे न्यूरोसर्जन, म्हणजे मेंदूचे ऑपरेशन, मणक्याचे ऑपरेशन किंवा एक अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि अनप्रेडिक्टेबल, सांगू नाही शकत पुढच्या क्षणाला काय होईल असा विषय घेऊन आपण जेव्हा इथे येतो तर ती जबाबदारीची जाणीव होते. वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करून आज नेमकी किती दिवस झाले, किती कालावधी गेला नेमका, आणि आता आलेला अनुभव सर? 5 महिने वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू होऊन आता झाले, तर जवळपास आता माझ्याकडे 600-700 ॲडमिशन झाले 5 महिन्यामध्ये. फार कमी वेळामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली, आणि ही ओळख तुमच्या कामात नाही, तुमच्या हुशारीत नाही, काय वाटतं नेमकं आता? खूप सपोर्ट आहे आपल्या माणसांचा, खूप सपोर्ट आहे. खूप जण मला येऊन भेटतात आणि जेव्हा माझ्याकडून चांगले होतात तेव्हा मला, सर खरंच आता तुम्ही इथेच राहा, इथं अंबेजोगाई सोडून जाऊ नका. कारण आता मी काल परवा एका स्टाफ नर्सच्या नवऱ्याचं ऑपरेशन केलं मेंदूचं. मेंदूमध्ये मोठा ब्लिडिंग होता, एवढे घाबरले होते. मुलगा फॉरेनला सर्व्हिसला वगैरे होता, तर अंबेजोगाईमध्ये ऑपरेशन करून घ्यायचंय म्हणजे त्यांनाच वाटत होतं की आता कसं होणार ऑपरेशन, काय होईल. आणि पेशंटची परिस्थिती इतकी सिरियस होती की लकवा बसला होता, काहीच कळत नव्हतं. आणि ऑपरेशन नंतर आता ते पेशंट मस्त चालतायत, फिरतायत, गप्पा मारतायत, सगळे हात पाय व्यवस्थित, मेमरी इंटॅक्ट. मला असं वाटतं की डॉक्टरने दवा चांगली दिली की दुवा मिळते, नाही का? येस. सर, आज हे सगळं सुरू आहे, बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे, काम चांगलं करतायत, आणि हे सगळी वार्ता गावाकडं दादांना आईला कळते, काय म्हणजे त्यांची रिॲक्शन काय असते? खूप खुश असतात आणि म्हणजे हक्कानं फोन करतात. एखादा जर गरीब पेशंट असेल तर अमोल मी पाठवतो, ह्याचं एवढं करून दे, आणि हे तुला करूनच द्यायचं. म्हणजे लिटरली मग त्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस टाईपमध्ये जरी आलं तरी त्यांचा फोन आल्यावरती दादांचा आदेश अंतिम. अंतिम. कधी काळी अगदी धर्मापुरीच्या बाजारामध्ये मापाडी म्हणून काम करणारे वडील, व्यापारी म्हणून काम करणारे वडील, ते दिवस उन्हात उभा राहून काम करणारे वडील, आणि आत्ता खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस सुरू झाले. तर एक विचार असं वाटतं की दादांनी, आईने भरपूर तुम्हाला दिले. आता हो, तुमची वेळ आहे की दादांना आता परत द्यायचं आहे. तसं आई वडिलांना किती पण द्या, त्याची उतराई होऊ शकत नाही खरं तर, नाही का? कारण त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलो आहोत. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं दादांना आणि आईला आता काय दिलं पाहिजे? त्यांना मी म्हणत असतो की तुमच्या काय इच्छा असेल ते सांगा. अच्छा. त्यांची कधी आता एखाद्या वेळेस म्हणले पाईपलाईन करून दे शेताला, त्यांचे काही स्वप्न आमच्या शिक्षणामुळे अपूर्ण राहिले, कारण आमच्या खर्चामुळे. नाही तर त्यांचंही म्हणजे त्यावेळेस खूप काही करता आलं असतं. त्यांचे स्वप्न त्यांनी बाजूला ठेवले आणि तुमचे स्वप्न ते त्यांनी पूर्ण केले. आता ही आपली वेळ आहे की त्यांची स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे. सर, जसे तुम्ही उत्तम डॉक्टर आहात तसे तुमच्या सौभाग्य होते अर्धांगिनी डॉक्टर वर्षाताई, या पण उत्तम डॉक्टर आहेत, त्या तुम्हाला सपोर्ट करतात. तर त्यांची भूमिका सांगा तुमच्या कामात. खूप सपोर्टिव्ह आहे, कारण सगळ्यांचं असंच म्हणणं असतं की फॅमिलीमध्ये म्हणजे मुलगा किंवा नवरा जर चांगला काम करतोय तर घरात खूप चांगलं आहे. घरात जर शांती नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तर माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये, अंबेजोगाईला येण्याच्या पण निर्णयामध्ये तिचा खूप सपोर्ट होता. नाही तर आजकाल मुलींचं किंवा डॉक्टरांचं नाही, मग आपण पुण्यातच सेटल होऊ, म्हणजे लग्न होण्याच्या आधीच अटच असते की पुण्यात सेटल होऊ, लातूरला सेटल होऊ. तर तसं कोणतीही तिनं माझ्याकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवली नाही. जो कोणता माझा निर्णय असेल, थोडीशी चर्चा होते आणि लवकर समजून घेते, आणि मला खूप सपोर्ट आहे तिचा. आणि ती खूप चांगली स्त्रीरोग तज्ञ आहे, खूप कॉम्प्लिकेटेड केसेस करते. मला असं वाटतं की चांगली अर्धांगिनी मिळणे सुद्धा भाग्य नाही का? कारण आपण हुशार आहात, चांगलं काम करतात, पण जर सपोर्टिंग सिस्टीम चांगली नसेल तर काम होत नाही व्यवस्थित. सर, आत्ता मला एक विचार असं वाटतं की जेव्हा इथून मागे बघता, मागे वळून बघता, काय वाटतं नेमकं? ऑफकोर्स स्वतःवर तर म्हणजे मी ओके म्हणेल, खुश आहे. आणि माझं एकच म्हणजे परत असते की आपल्या नावाला कुठं गालबोट लागू नये, मी त्या बाबतीला. आणि मी मानतो कर्म, जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुमच्याबद्दल चांगलंच होईल. त्याच्यामुळे मी नावाला खूप जपतो. माझ्याबद्दल, माझ्या महागारी पण, माझ्या हॉस्पिटलबद्दल कोणी वाईट शब्द काढू नये, ॲटलिस्ट चांगल्या माणसानं तरी चांगलं म्हणावं, त्याला मी म्हणजे खूप जपतो. एक शेवटचा मुद्दा प्रश्न आहे की सर, प्रवास तर सुरू राहणारच आहे, प्रवास थांबणार नाही. अनेकांचे जीव आपण वाचवत आहात, अनेकांची दुवा आपण घेत आहात, परंतु तुमच्या कामी सुद्धा कोणाची दुवा कामाला आलेली आहे म्हणून इथपर्यंत तुम्ही आला. तर या पूर्ण प्रवासाचं, यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो? एक जणाला तर नाही देता येणार.
खूप जण आहेत. प्रत्येक स्टेजवर कुणीतरी भेटलेलं आहे. जसं अंगणवाडीच्या शिक्षिका तिथपासून आंधळे सर पासून, आंधळे सर, शेळके सर, इथे शेटे सर होते. तसेच घरमालक मला खूप चांगले भेटले. म्हणजे माझा एकच प्रॉब्लेम होता फायनान्शियल, योग्य वेळेवर भाडं देऊ शकत नव्हतं. पण एवढ्या वर्षामध्ये मला कोणीच असा घरमालक भेटला नाही की ज्याने पैशाच्या कारणाने मला त्रास दिला, भाडं भरा नाही तर रूम सोडा वगैरे. आणि प्रत्येक स्टेजवर खूप चांगले चांगले माणसं भेटले. आणि मी असं म्हणतो की मी हे झालो नाही, योगेश्वरी मातेनंच माझ्याकडून करून घेतलंय आणि तिलाच पाहिजे होतं एक न्यूरोसर्जन. या अंबाजोगाई नगरीमध्ये मागच्या काही दिवसापासून वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली, सुरुवात केली आणि पाहता पाहता डॉक्टर अमोल धैपळे यांचं नाव झालं. कारण हे नाव सहज झालं नाही. तर आजही जसं ते कॉलेजला असताना रात्रंदिवस अभ्यास करायचे, आज या ठिकाणी रात्रंदिवस फक्त आणि फक्त पेशंटचा विचार करतात आणि पुढच्या पेशंटची आर्थिक परिस्थिती काय हे नाही चेक करत ते, त्याची कंडिशन काय आहे नेमकी, म्हणजे तो कुठल्या कंडिशनमध्ये आहे आणि त्याला नेमकी आपल्याकडनं मदत काय हवी आहे. कारण पेशंट वाचवणे हे डॉक्टरचं पहिलं कर्तव्य. निश्चितपणे या ठिकाणी आज त्यांच्याच कार्यातनं डॉक्टर अमोल हे अमोल न राहता अनमोल झाले आहेत. आणि सर, या तुमच्या सर्व या प्रवासाला न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलचा सलाम. निश्चितच या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील एक उमलता तारा, एक चांगलं काम करत असलेले सन्माननीय डॉक्टर अमोल धैपळे आणि डॉक्टर वर्षाताई धैपळे या दोघांचे कार्य चांगलं आहे. सर, निश्चितपणे आपण आणखी चांगलं काम करावं यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच की तुम्हाला मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.